नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। शिवसेना शिंदे गटाची बदनामी खपून घेणार नाही, नगरसेवक भूषण कडू आक्रमक। उल्वे येथील अल्पवयीन मुलींच्या अत्याचार प्रकरणात सोशल मीडियावर शिवसेना शिंदे गटाचा स्वीकृत नगरसेवक असा खोटा उल्लेख करून पक्षाची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी पेण नगर परिषदेचे नवनिर्वाचित शिवसेनेचे नगरसेवक भूषण कडू आक्रमक झाले आहेत। खोट्या नावाने पक्षाची बदनामी कराल तर कारवाई करून मानहानीचा दावा ठोकण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला। सोशल मीडिया माध्यमांनी वस्तुस्थितीची पडताळणी न करताच दिशाभूल करणारी बातमी प्रसिद्ध केल्याचा आरोप कडू यांनी केला। या प्रकरणी त्यांनी 22 जून रोजी पेण पोलीस निरीक्षकांना लेखी तक्रार दिली आहे। तक्रारीत कडू यांनी म्हटले आहे की संबंधित पत्रकार, संपादक व मालकांवर BNS व IT कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, तसेच प्रसिद्ध केलेली बातमी तात्काळ दुरुस्त करून जाहीर माफी मागण्याचे निर्देश द्यावेत। यावेळी त्यांनी स्क्रीनशॉटसह पुरावेही पोलिसांना सादर केले आहेत असे त्यांनी माहिती देताना सांगितले। तर या प्रकरणी पत्रकार परिषद घेऊन भूषण कडू यांनी सांगितले की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि लोकप्रिय आमदार महेंद्र शेठ दळवी, जिल्हा प्रमुख राजाभाई केनी यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या शिंदे शिवसेनेचा मी पेणमधील एकमेव नगरसेवक आहे। न्यूज आणि सोशल मीडियावर शिंदे शिवसेनेची मुद्दाम बदनामी करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, तसेच मानहानीचा दावा टाकण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला। यापुढे पक्षाची चुकीच्या पद्धतीने बदनामी खपवून घेतली जाणार नाही अशी आक्रमक भूमिका कडू यांनी मांडली। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विनायक पाटील, पेण। जय महाराष्ट्र। प्रथमतः पत्रकार सर्व बंधू भगिनींचे मी स्वागत करतो। आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे काही 3-4 दिवसापूर्वी घडलेली घटना, उल्वा येथे झालेली अल्पवयीन मुलीच्या अत्याचार संदर्भात काही माध्यमांनी अशी विषय मांडले की बातम्या दिल्या की सदर स्वीकृत नगरसेवक हा शिवसेना शिंदे गटाचा आहे। तर मी सांगू इच्छितो, पेण शहरामध्ये नगरसेवक एकमेव शिंदे गटाचा मी असून कुठलाही नगरसेवक हा शिंदे गटाचा शिवसेनेचा स्वीकृत नसून तो कुठल्या पक्षाचा आहे मला काही सांगायचं, मला त्याच्यामध्ये हे नाही आहे, बोलणं नाही आहे। परंतु या संदर्भात आमचे आदरणीय पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तथा आमचे नेते आमदार महेंद्र शेठ दळवी आणि मोठे बंधू रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांच्या वाढत्या जनदानामुळे विरोधक हे आमची प्रतिमा, आमच्या पक्षाची प्रतिमा कशी मलिन होईल हे बघण्याचा प्रयत्न चालू आहे। तर या संदर्भात मी ही पत्रकार परिषद घेत आहे। यामध्ये याच्यापुढे जर काही अशी घटना घडली, मी कालच पेण पोलीस स्टेशनला अर्ज दिलेला आहे की संदर्भात ज्या माध्यमांनी ही बातमी खोटी लावलेली आहे त्यांच्या संदर्भात आता यापुढे जर ही बातमी अशी त्यांनी परत लावली तर मी ह्याच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहे व याच्यावरती पुढील कारवाई करणार आहे।